नमस्कार, मी सुमित. तुम्ही पाहता LS मराठी. सकाळच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. हिंगोलीमध्ये वन्य प्राण्यांमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान होत आहे. तुरी, गहू, हरभरे पिकं वन्य प्राणी उद्ध्वस्त करतायत. डिग्रस परिसरात वन्य प्राणी धुमाकूळ घालत असल्यामुळे शेतकरी वैतागले आहेत. वन विभागानं तातडीनं लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. रत्नागिरीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी नागरिक दाखल झाले आहेत. शुक्रवारी मध्यरात्रीपासून आबालवृद्ध हजारोंच्या संख्येनं शहरातील जिल्हा रुग्णालयासमोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ दाखल झालेत. ऐतिहासिक महाड क्रांतीभूमीत चौदार तळे इथं 5 डिसेंबरच्या मध्यरात्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भाविकांनी मोठ्या श्रद्धेनं अभिवादन अर्पण केलं. दलित मित्र महादेव खांबे गुरुजी ट्रस्ट तर्फे आयोजित कार्यक्रमानुसार रात्रीच्या सुमारास 12 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी चौदार तळे येथील परिसरात कॅन्डल रॅली काढत 1069 मेणबत्त्या प्रज्वलित करून महामानवाला अभिवादन करण्यात आलं. यवत पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या केळगाव आउटपोस्टमधील कर्मचारी निखिल रणदिवे हे व्हॉट्सअप स्टेटस ठेवून बेपत्ता झालेत. यामध्ये त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळल्याचं स्टेटस ठेवलंय. तसंच त्यांनी स्वतःला भावपूर्ण श्रद्धांजली देखील वाहिली आहे. व्हॉट्सअप स्टेटस ठेवून सदर पोलीस कर्मचारी बेपत्ता झाल्यानं खळबळ उडाली आहे. अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची आढावा बैठक नेहरू पार्क चौक येथील जिल्हा कार्यालयात पार पडली. मोठ्या संख्येनं इच्छुक उमेदवार आणि पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर यांनी महापालिकेवर भगवा फडकवणार असा विश्वास व्यक्त केला आहे. येवला शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आलाय. एका भटक्या कुत्र्यानं नगर मनमाड महामार्गावर 5 ते 6 जणांना चावा घेत जखमी केलं. या सर्व जखमींवर उपजिल्हा रुग्णालय येवला इथं उपचार सुरू आहेत. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अन्यथा भटके कुत्रे नगरपालिकेमध्ये आणून सोडू असा इशारा संतप्त नागरिकांनी दिलाय. कोल्हापूर ते वैभववाडी नवा मार्ग आणि कोल्हापूर मिरज रेल्वे मार्गाचं दुहेरीकरण अशा दोन्ही कामांना वेग देण्याची मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी संसदेत केली. दोन्ही कामं गतीनं पूर्ण करावीत असं ते म्हणाले. यामुळे कोल्हापूरच्या व्यापार, उद्योग आणि पर्यटन क्षेत्राला चालना मिळेल असंही मत त्यांनी व्यक्त केलंय. कोल्हापूर शहरातील शाळा, महाविद्यालय परिसरात अल्पवयीन वाहनधारक, विना लायसन्स, ट्रिपल सीट आणि मोबाईल टॉकिंग या वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. या मोहिमेत 369 वाहन चालकांवर कारवाई करून त्यांच्याकडून 4,17,750 रुपये दंड वसूल करण्यात आलाय. सांगली जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी कोणाकोणाकडे शस्त्र परवाने आहेत याची चाचपणी करणार असल्याचं मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. तसंच गरज नसणाऱ्यांचे आणि धोका नसणाऱ्यांचे शस्त्र परवाने आता रद्द होणार असल्याची माहिती मंत्री पाटील यांनी दिली आहे. दोंडाईचा येथील भगवती इंजिनिअरिंग वर्कशॉपमध्ये झालेल्या घरफोडी प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. 18 वर्षीय सनी उर्फ जग्गू दिलीप चौधरी आणि 18 वर्षीय प्रकाश नामदेव भोई यांच्यासह 2 विधी संघर्षित बालकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्यांच्याकडून चोरीस गेलेला 48,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या उद्या सकाळच्या महत्त्वाच्या बातम्या बघत रहा LS मराठी.